पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं देवी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला कळवलं होतं. मात्र त्यावरून मतभेद होते. दरम्यानच्या काळात मूर्ती संवर्धनाचा वाद दिवाणी न्यायालयात गेला. यावेळी न्यायालयानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना मूर्तीची पाहणी करून अहवाल देण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी 14 आणि 15 मार्च रोजी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी करून त्याबाबतचा पाहणी अहवाल 4 एप्रिल रोजी न्यायालयात सादर केला होता. या अहवालात निवृत्त अधिकाऱ्यांनी मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यानुसार आता देवीच्या मूर्तीवर पुरातत्व विभागाकडून संवर्धनाची प्रक्रिया केली जाणार आहे. उद्या 14 आणि परवा 15 एप्रिल या 2 दिवसांमध्ये ही संवर्धन प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी देवीचं गाभारा दर्शन बंद राहणार आहे. या काळात पितळी उंबऱ्याबाहेर कलश आणि देवीच्या उत्सव मूर्तीचं भक्तांना दर्शन घेता येणार आहे. दरम्यान नवी मूर्ती प्रतिष्ठापित करावी असंही एक मतप्रवाह होता. परंतु यापूर्वी मूर्तीवर केलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेतील लेपाला तडे गेले असून मूळ मूर्ती सुस्थितीत असल्यानं मूर्ती बदलण्याऐवजी याच मूर्तीवर संवर्धनाची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचं देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आलंय.